प्रेस लॉर्ड. प्रभू यीशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये मी ह्यावेळेस ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तुम्हा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करते. खरोखर देवबाप्पाला धन्यवाद देऊ. देवबाप्पाने आपल्याला आजचा हा सुंदरसा दिवस दाखविलेला आहेस, त्याबद्दल आपण देवबाप्पाचे उपकार मानू. देवबाप्पाला खरोखर मनापासून धन्यवाद देऊ, कारण देवबाप्पाने आपल्याला पूर्ण ऑक्टोबर महिना सांभाळलेला आहे आणि 2020 हे वर्ष जवळजवळ संपत आलेलं आहे. पूर्ण महिनाभर देवबाप्पाने आपलं सहाय्य केलं, आपला सांभाळ केला, म्हणून आपण देवबाप्पाला धन्यवाद देऊ, देवबाप्पाचे उपकार मानू. आजची संपूर्ण सभा त्या जिवंत परमेश्वराच्या हातामध्ये आपण सोपवून देऊ आणि ओपनिंग प्रेयरपासून तर बेनेडिक्शनपर्यंत देवबाप्पा आपल्या सर्वांचा सांभाळ करणार आहे. आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद आणि आशीर्वादितच करणार आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. आजचा पवित्र दिवस, पवित्र प्रभुभोज, स्तुती, भक्ती आणि देवाचं वचन प्राप्त या सर्व गोष्टींसाठी यावेळेस आपण प्रार्थना करू. यावेळेस आपण ओपनिंग प्रेयरमध्ये जाऊ. जिवंत सेनाधीश परमपित्या परमेश्वरा, पुन्हा एकदा प्रभू यीशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये तुझ्या समोर येते. मनापासून तुला धन्यवाद देते. ते बाप्पा, तुझे उपकार मानते, तुझी स्तुती करते. तू आम्हाला मागील आठवडाभर सांभाळलं, संपूर्ण महिनाभर सांभाळलं दे बाप्पा, आणि ह्या महिन्याच्या ह्या शेवटच्या रविवारी दे बाप्पा तू आम्हा सर्वांना ह्या ठिकाणी उपस्थित केलेलं आहेस, त्याबद्दल तुला धन्यवाद देते आणि तुझेच उपकार मानते. परिस्थिती कशीही असली दे बाप्पा, तरी आम्ही तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो दे बाप्पा. तुला धन्यवाद देते आजची सुंदरशी स्तुती भक्ती, आजचं जेतून आम्हाला जे नियम लावून दिलेले आहे देवाप्पा, जे आम्ही प्रभुभोज पवित्र विधीमध्ये जाणार आहे, तो पवित्र विधी आणि जो काही तुझा शुभ संदेश येणार आहे देवाप्पा, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देते आणि तुझे उपकार मानते. संपूर्ण वेळ देवबाप्पा आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवून देते. जे काही आम्ही तुझं वचन ऐकू दे बाप्पा, त्या वचनाद्वारे आम्ही प्रत्येकजण आशीर्वादित होणार आहेस, म्हणून तुला धन्यवाद देते. संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देऊन प्रभू यीशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागते, म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज लॉर्ड. देवबाप्पाला धन्यवाद देऊ, देवबाप्पाचे उपकार म्हणून. यावेळेस आपण शास्त्र वचनामध्ये जाऊ आणि आपल्यासाठी शास्त्रभाग सिस्टर मीनाक्षी ह्या वाचणार आहेत आणि आपण स्तोत्रसंहिता 103 याची 1 ते 13 ही वचनं वाचू. आणि मी विनंती करते सिस्टर मीनाक्षी यांना की त्या समोर येऊन आपल्या सर्वांसाठी हा शास्त्रभाग वाचतील. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आइए हम परमेश्वर की महिमा के लिए भजन संहिता 103 के 101 से 13 तक वचन पढ़ेंगे। हे मेरे मन, यहोवा को धन्य कह, और जो कुछ मुझ में है वह उसके पवित्र नाम को धन्य कहे। हे मेरे मन, यहोवा को धन्य कह और उसके किसी उपकार को न भूलना। वही तो तेरे सब अधर्मों को क्षमा करता है और तेरे सब रोगों को चंगा करता है। वही तो तेरे प्राण को नष्ट होने से बचा लेता है और तेरे सिर पर करुणा और दया का मुकुट बांधता है। वही तो तेरी लालसा को उत्तम पदार्थों से तृप्त करता है, जिससे तेरी जवानी उपकाप के समान नई हो जाती है। यहोवा सब पिसे हुओं के लिए धर्म और न्याय के काम करता है। उसने मूसा को अपनी गति और इस्राएलियों पर अपने काम प्रकट किए। यहोवा दयालु और अनुग्रहकारी, विलम्ब से कोप करने वाला, अति करुणामय है। वह सर्वदा वाद विवाद करता न रहेगा, न उसका क्रोध सदा के लिए भड़का रहेगा। उसने हमारे पापों के अनुसार हमसे व्यवहार नहीं किया और न हमारे अधर्म के कामों के अनुसार हमको बदला दिया है। जैसे आकाश पृथ्वी के ऊपर ऊंचा है, वैसे ही उसकी करुणा उसके डरवैयों के ऊपर प्रबल है। उदयाचल अस्ताचल से जितनी दूर है, उसने हमारे अपराधों को हमसे उतने ही दूर कर दिया है। जैसे पिता अपने बालकों पर दया करता है, वैसे ही यहोवा अपने डरवैयों पर दया करता है। परमेश्वर हम सभी को इस पढ़े हुए वचन के द्वारा आशीषित करे। प्रेज लॉर्ड. थँक्यू सिस्टर मीनाक्षी सुंदर शास्त्रभागाबद्दल. त्याचप्रमाणे आपण ह्यावेळेस स्तुतीभक्तीमध्ये जाऊया आणि आपल्यामध्ये पास्टर वितेश सोनेकर आहे, ते आपल्याला स्तुतीभक्तीमध्ये घेऊन जातील अशी मी त्यांना विनंती करते. कारण देवाचं वचन आहे, या हो या आपण परमेश्वराचा जय जयकार करूया, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू, उपकार स्मरण करीत आपण त्याच पुढे जाऊ, स्तोत्र गाऊन त्याचा जय जयकार करू आणि आपण सर्व मिळून
त्या जिवंत देवबापाचा जय जयकार करू. प्रेज लॉर्ड. त्या जिवंत देवबापाला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती, त्याचे गीत गाऊ आणि त्याचा महिमा करू, कारण देवाने आपल्याला ती सुवर्ण संधी दिलेली आहे. त्याबद्दल आपण देवबापाला धन्यवाद देऊ आणि देवबापाचे उपकार मानू. यावेळेस आपल्याला स्तुती भक्तीमध्ये, प्रेज अँड वर्शिपमध्ये पास्टर वितेश सोनेकरी घेऊन जातील अशी मी त्यांना विनंती करते. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. This is the day that the Lord has made and we will rejoice and be glad in it. Amen. आजचा दिवस त्या परमेश्वराने बनवलेला आहे आणि यामध्ये आम्ही आशीर्वादित आहोत. Praise the Lord. मला विश्वास आहे तुम्ही सर्व आशीर्वादित आहात, आनंदित आहात आणि उत्साहित आहात. Praise the Lord. कारण परमेश्वराचा आनंद हे आमचं सामर्थ्य आहे, आमचं ताकद आहे आणि त्या परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये आनंद दिलेला आहे, सामर्थ्य दिलेलं आहे, यासाठी की आम्ही त्याची गुणगान गावे, त्याच्या नावाला धन्यवाद द्यावा. दावीद करता स्तोत्र 34 मध्ये लिहितो की परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करील. आमेन. आणि माझ्या मुखात, तुमच्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. आमेन. आणि आमच्या मुखात त्या जिवंत देवाचे स्तवन आहे, त्याची स्तुती आहे, त्याची भक्ती आणि त्याची आराधना आहे. आम्ही उत्साहाने, जोशाने त्या परमेश्वराची आराधना करणार आहोत, जो जिवंत आहे, जो चमत्कार करतो, जो नवीन जीवन देतो, जो आनंद देतो, जो आमच्या पाहून गरजा पूर्ण करतो, त्या जिवंत देवाची आराधना करणार आहोत, त्याला धन्यवाद देणार आहोत. तुमचं स्वागत आहे. आज त्याच्या पवित्र स्तुती आणि भक्तीमध्ये आपण जाणार आहोत. आदर आणि महिमा त्याला देणार आहोत. आपण गौरव देऊया, आदर देऊया आणि त्याचा सन्मान करूया, त्याचं स्मरण करूया, त्याची आठवण करूया आणि त्याचं गौरव करूया आणि त्याची स्तुती आणि भक्ती करूया. सर्व मिळून आपले डोळे बंद करू, देवाचं स्मरण करू. ओ हालेलुया लॉर्ड, थँक यू जीसस. आपले मुख उघडून त्याला धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. प्रत्येक व्यक्ती त्याच्या नावाचं गुणगान करो, त्याच्या नावाची स्तुती करो, त्याच्या नावाचं गौरव करो, कारण तो अद्भुत परमेश्वर आहे, तो युद्धात पराक्रमी परमेश्वर आहे. ओ सूर्याच्या उगवतीपासून तर मावळण्यापर्यंत त्या जिवंत देवाचे नाव हे स्तवनीय आहे. तर देवाला धन्यवाद. वर्शिप यू लॉर्ड, वी वर्शिप यू जीसस. थँक यू लॉर्ड. येस, ग्लोरीफाय युअर नेम, मॅग्निफाय जय येशू. उसके नाम को ऊंचा करें. Yes Lord, we worship you. जय यीशु, जय जय यीशु. मेरे मन में तू ही तू, मेरी नजर में तू ही तू, तू ही तू, मेरे दिल में तू ही. जय यीशु. Oh, we worship you, Lord Jesus. Yes, Lord. Yes, Lord. Yes, Lord. जय प्रार्थना में वो है, आपकी स्तुति में वो है, आपके गीतों में वो है. Yes Lord, thank you Jesus. मेरे जीवन में तू ही. एक बार फिर से मेरी प्रार्थना में, मेरी
तू ही तू, मेरे गीतों में तू ही तू, मेरे जीवन में तू ही तू। जय यीशु, Yes, Lord. Yes, Lord. यीशु, जय यीशु, जय जय यीशु, जय जय यीशु, जय जय यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद यीशु। जय यीशु। मेरे मन में, मेरे होठों पे, मेरे दिल में, मेरे जीवन में केवल एक ही नाम, यीशु नाम, जो नाम सारे नामों से ऊंचा है। आपकी आराधना हो, आपकी बड़ाई हो, आपका नाम ऊंचा किया जाए। आपका वचन कहता है ना तो बल से ना शक्ति से, पर मेरी पवित्र आत्मा के सामर्थ्य के द्वारा। आपकी पवित्र आत्मा की उस सामर्थ्य को हम महसूस करते हैं हमारे मध्य में, और हम उस पवित्र आत्मा की सामर्थ्य का स्वागत करते हैं हमारे मध्य में, हमारे जीवनों में, हमारे घरों में, हमारे दिलों में, हमारे मन में। धन्यवाद हो, क्योंकि धन्यवाद के योग्य केवल प्रभु यीशु मसीह का नाम, वो ऊंचा है। धन्यवाद के साथ हम आदर देते हैं। थैंक यू जीसस, आमेन, हालेलुया। आज का दिन यहोवा ने बनाया है, और हम इसमें क्या है, आनंद मनाते हैं, खुशियां मनाते हैं, क्योंकि उसने हमें बचाया है, हमें जीवित रखा है, ताकि हम उसकी आराधना कर सकते। आमेन। आइए प्रिय, हम प्रभु की आराधना करें, उसके नाम को ऊंचा करें और गाए, सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा है। आमेन। यीशु जीवन है, यीशु ही आशा है, यीशु ही सहारा है, यीशु ही भरोसा है। प्रभु की आराधना करें। कम ऑन, सब मिलकर। थैंक यू जीसस, ओ वी वर्शिप यू लॉर्ड। कम ऑन चर्च, हालेलुया, थैंक यू लॉर्ड। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। तू ही सहारा, तू ही भरोसा, संगीत तू ही है भाषा। सहारा तू ही भरोसा, संगीत तू ही है भाषा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। गाऊं मैं गीत तेरे, गाऊं तेरी शान में, आवाज गूंजे मेरी धरती और आसमान में। गाऊं मैं गीत तेरे, गाऊं तेरी शान में, आवाज गूंजे मेरी धरती और आसमान में। तेरे दम पे है ये दुनिया, और कुछ भी जानू ना। तेरे दम पे है ये दुनिया, और कुछ भी जानू ना। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। तू ही सहारा, तू ही भरोसा, संगीत तू ही है भाषा। तू ही सहारा, तू ही भरोसा, संगीत तू ही है भाषा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। चारों तरफ है मेरे तेरी प्रशंसा का नारा। तू मुझको लाया यहाँ, यही है मेरा ठिकाना। चारों तरफ है मेरे तेरी प्रशंसा का गाना। तू
मुझको लाया यहाँ, यही है मेरा ठिकाना। यीशु तेरे वचनों से ही भर जाए जीवन मेरा, यीशु तेरे वचनों से ही भर जाए जीवन मेरा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। तू ही सहारा, तू ही भरोसा, संगीत तू ही है भाषा। तू ही सहारा, तू ही भरोसा, संगीत तू ही है भाषा। सारी जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारी जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। हालेलुया। सारे जग में तेरी प्रशंसा, किसकी? यीशु की प्रशंसा, क्योंकि वही आपका सहारा, वही आपका भरोसा, वही आपका सच्चा साथी है। आमीन। वह कहता है मैं तुम्हें कभी न छोड़ूंगा न कभी त्यागूंगा, पर इस संसार के अंत तक मैं तुम्हारे संग रहने वाला हूँ। वो नहीं छोड़ेगा आपको, आपके संग है, आपके पास है, आपके घर में है, आपके परिवार में है। आमीन। आप जहाँ भी होते हो वो आपके साथ रहता है। यीशु नाम सारे नामों से ऊंचा है। आमीन। आइए उसकी आराधना करें। हम गीत गाएं उसकी आराधना। थैंक यू जीसस। यस लॉर्ड। कम ऑन सब मिलकर वी वर्शिप यू जीसस। यस लॉर्ड, यस लॉर्ड। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम को जिसने पुकारा, पाया जीवन में उसने छुटकारा। मिलती शांति, चंगाई, पापों की क्षमा, उद्धार मुक्ति तेरे बिना है कहाँ। यीशु नाम को जिसने पुकारा, पाया जीवन में उसने छुटकारा। मिलती शांति, चंगाई, पापों की क्षमा, उद्धार मुक्ति तेरे बिना है कहाँ। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम के आगे झुकता है हर घुटना ज़मीं आसमान पर, और हर जुबान कहती है तू प्रभु है। यीशु तेरा नाम है। यीशु नाम के आगे झुकता है हर घुटना ज़मीं आसमान पर, और हर जुबान कहती है तू प्रभु है। यीशु तेरा नाम है। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना बोलिए सब महान। मिलकर। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना तू महान है, तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम है कितना महान। यीशु नाम है कितना महान। यीशु नाम
को जिसने पुकारा, पाया जीवन में उसने छुटकारा। यीशु नाम को जिसने पुकारा, पाया जीवन में उसने छुटकारा। मिलती शांति, चंगाई, पापों की क्षमा, उद्धार मुक्ति तेरे बिना है कहाँ। तू महान है, तू महान, यस, वो महान है, वो सच्चा है, वो जीवित है, वो अद्भुत कामों को करता है। तू महान है, यीशु से कहे, यीशु तू महान है, तू मेरा प्रभु है, मेरे खुदा। यीशु नाम सारे नामों से उसके जैसा कोई नहीं। यस, यीशु नाम, द नेम अबव ऑल नेम, जीसस। यीशु नाम, यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम है कितना महान। थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस, थैंक यू होली स्पिरिट। पवित्र आत्मा, तुझ्या सामर्थ्यासाठी धन्यवाद। यस, वी वर्शिप यू। सब 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 लोग मिलकर उसकी आराधना करें। हम अपना ध्यान उसकी ओर लगाए, वो ध्यान अपना उसकी ओर लगा। रबा शखारी आला रबा संदे ले हो धन्यवाद द्या। दावीद करता स्तोत्र 28 वचन 7 मध्ये लिहितो आहे, परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे. येस, परमेश्वर आमची सामर्थ्य, आमची ढाल आहे, तुमची ढाल आहे. त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवलेला आहे आणि मी सहाय्य पावलो आहे. होय प्रभुदेव, आम्ही तुझ्यावर अंतःकरणपूर्वक भाव ठेवतो आणि आम्ही आज सहाय्य पावलो आहे. आम्हाला सहाय्य प्राप्त तुझ्याकडून झालेलं आहे. म्हणून आज माझे हृदय उल्हासते आणि म्हणूनच मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीत आहे. माझं हृदय आज उल्हासलेलं आहे. होय, दावीद करता स्तोत्र मध्ये सुद्धा लिहितोय की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून प्राप्त होते. आकाशाचा व पृथ्वीचा जो निर्माण करता परमेश्वर आहे, त्याच्यापासून मला सहाय्य प्राप्त होतं. आज तुम्हाला सहाय्य पाहिजे आहे, मदत पाहिजे आहे, देवाला हाक मारा. तुम्ही मनुष्याकडे बघू नका, देवाकडे बघा. देव तुमचा सोडविणारा आहे. देव तुमची गरज पाहून पूर्ण करणारा परमेश्वर आहे. हताश होऊ नका, निराश होऊ नका, कारण प्रत्येक कठीण समयामध्ये तो तुमच्या संगती आहे. यस यस लॉर्ड, कम ऑन, वी वर्शिप यू. आइए प्रभु की आराधना करें. धन्यवाद के साथ अपने हृदय को प्रभु के लिए खोल दे. उसने खून, उस लहू को आपके लिए और मेरे लिए बहाया. उस सलीब पर सारा दर्द सहन किया, उसी का हम स्मरण करते हैं, उसको याद करते हैं. उस क्रूस को, उस लहू को, यस, उस कब्र को हम याद करते हैं. और फिर हम उसको भी देखते हैं कि प्रभु यीशु मसीह तीसरे दिन मुर्दों में से जीवित उठा और मृत्यु पर विजय उसने प्राप्त कर ली है. वैसा परमेश्वर है. आइए उसकी आराधना. थैंक यू लॉर्ड. दिल से आराधना करूं मैं, इस जुबा से नाम तेरा हिलूं मैं. पूरे दिल से सब मिलकर आराधना करूं मैं, इस जुबा से नाम तेरा हिलूं मैं. करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं, करता हूँ तेरा
शुक्रिया मैं प्रभु करता हूँ तेरा शुक्रिया मैं तेरे फजल में तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ तेरे फजल में तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ मैं रहता हूँ मैं रहता हूँ जब लेता हूँ मैं नाम तेरा तेरी सामर्थ को तब मैं देखता हूँ तुझ में मिली है बरकत मुझे महफूज तेरे संग में रहता हूँ जब लेता हूँ मैं नाम तेरा तेरी सामर्थ को तब मैं देखता हूँ तुझ में मिली है बरकत मुझे महफूज तेरे संग में रहता हूँ करता हूँ तेरा शुक्रिया मैं करता हूँ तेरा शुक्रिया मैं करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु करता हूँ तेरा शुक्रिया मैं तेरे फजल में तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ तेरे फजल में तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ मैं रहता हूँ मैं रहता हूँ जब होता हूँ बेचैन कभी तेरी रूह तब मुझको थामती है मेरी मुश्किलों में हर एक गम और दर्द में खुदावन तू ही मेरा श्याम है जब होता हूँ बेचैन कभी तेरी रूह तब मुझको थामती है मेरी मुश्किलों में हर एक गम और दर्द में खुदावन तू ही मेरा शाफी करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु करता हूँ तेरा शुक्रिया मैं करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु करता हूँ तेरा शुक्रिया मैं तेरे फजल में तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ तेरे फजल में तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ मैं रहता हूँ मैं रहता हूँ मैं रहता हूँ
Henderele re besokorolorobo, senderere beshokoroloro. Ondalalararama sakhalarararabal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 
तेरे फजल से और तेरी दया से प्रभु, हाँ, तेरे फजल में और तेरी दया में मैं लिपटा रहता हूँ। तेरी दया, तेरी कृपा, तेरी करुणा मेरे साथ जीवन भर बनी रहे। हाँ, मेरे साथ तूने जीवन भर बना के रखा है, मेरे परिवार के साथ। हाँ प्रभु, आप दयावान परमेश्वर हो। आप दया करते हो, कृपा करते हो, सामर्थ्य से भरते हो, ज्ञान और बुद्धि से भरते हो, और हमारी हर एक मुश्किल समय में हमारे साथ खड़े रहते हो। हर एक बरकत, हर एक आशीष आप ही की ओर से हमें मिलती है। धन्यवाद के साथ प्रभु जी हमने आज की स्तुति और उस आराधना को आपके सन्मुख रखा है प्रभु जी, और आपने इसे ग्रहण कर लिया है, ऐसा हम विश्वास के साथ कह सकते हैं प्रभु जी, क्योंकि आप सच्चे आराधकों को ढूंढते हैं जो आत्मा और सच्चाई के साथ प्रभु की आराधना करते हैं। उन्हीं की आराधना को स्वीकार किया जाता है, और हम आत्मा और सच्चाई के साथ प्रभु जी आपके चरणों के पास आते हैं, आपके उस स्तुति और आराधना के सिंहासन के पास आते हैं प्रभु जी। आपने हमारे हर एक बातों को, हर एक शब्दों को आपने स्वीकार किया है, ऐसा हमारा विश्वास है। इसलिए हम धन्यवाद देते हैं। सारा आदर और महिमा केवल आपको मिले। आपके बेटे प्रभु यीशु मसीह के लिए हम धन्यवाद देते हैं, लहू के लिए धन्यवाद देते हैं, रोटी के लिए धन्यवाद देते हैं प्रभु जी, जिसका स्मरण हम आज करने जा रहे हैं। उस वेदी में हम भाग लेने जा रहे हैं प्रभु जी, जो पवित्र है। हम अपने आप को तैयार कर लेते हैं, अपने दिलों को आपके लिए खोल देते हैं। शुद्ध हृदय को तू उत्पन्न कर मेरे अंदर, शुद्ध हृदय को तू उत्पन्न कर। धन्यवाद आपके लहू के लिए। थैंक यू जीसस। सारा आदर आपको मिले। प्रार्थना को उद्धार करता प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते, आमीन आमीन। प्रेज द लॉर्ड। प्रेज लॉर्ड. थँक्यू पास्टर वितेश. सुंदर स्तुती भक्तीमध्ये देवाच्या महिमेमध्ये तुम्ही आम्हाला घेऊन गेले, त्यामुळे आम्ही प्रत्येकजण आशीर्वादित झालेलो आहे. पुन्हा आपण देवबाप्पाला धन्यवाद देऊ आणि देवबाप्पाचे उपकार मानू. यावेळेस आपण पवित्र विधीमध्ये जाणार आहोत आणि प्रभू भोजनामध्ये जाणार आहोत, आणि आपल्या चर्चचे सिनियर पास्टर प्रमोद देशपांडे हे आपल्याला पवित्र विधीमध्ये घेऊन जातील अशी मी त्यांना विनंती करते. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. येशूच्या नावामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत या पवित्र विधीमध्ये मी करतो. या प्रियांनो, आपण आपल्या मनाची तयारी करून या पवित्र विधीमध्ये सहभागी होत आहोत. माझा विश्वास आहे आम्ही सगळेजण तयार आहोत. ज्याप्रमाणे आम्ही अनाऊन्स करतो की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण होली कम्युनियनमध्ये या प्रभू भोजनामध्ये आपण जाऊ. त्यासाठी आम्ही आपापल्या घरी द्राक्षरस आणून ठेवतो आणि भाकर तयार ठेवतो. या प्रियांनो, आपण या पवित्र विधीमध्ये सहभागी होऊया. पवित्र वचन आपल्याला काय सांगतं पाहूया. पवित्र शास्त्र सांगतं, मग ते भोजन करीत असता त्याने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला, उपकार स्तुती करून त्यांना तो दिला आणि ते सर्वजण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे. हे पुष्कळांकरिता ओतिले जात आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही. मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. प्रियांनो, हा शास्त्रभाग आपल्याला सांगतो
येशू ख्रिस्ताने ह्या गोष्टी आपल्या शिष्यांच्या सोबत शेवटलं भोजन करत असताना घेतलेल्या आहेत, केलेल्या आहेत. त्याप्रमाणे पौल सुद्धा करिंथकरास पत्रामध्ये सांगतो, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे, की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. पुढे देवाचं वचन सांगतं, मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. पुढे देवाचं वचन हे सुद्धा सांगतं, म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपल्यावर दंड ओढून घेतो, आपल्या स्वतःवर दंड ओढून घेतो. म्हणून आम्ही पुष्कळदा सांगतो की ह्यामध्ये लहान मुलांना सहभागी करू नका, त्यांना हे देऊ नका. कारण की आपण ही भाकर आणि हा द्राक्षरस जे आपल्या हातात येतो, आम्ही येशूच्या पवित्र शुद्ध रक्ताचंच आणि त्याच्या शरीराचं स्मरण करतो. ही गंमत म्हणून किंवा मजाक म्हणून किंवा कॅज्युअली आम्ही ह्यामध्ये सहभागी होत नाही, आम्ही गंभीरतेने या पवित्र विधीमध्ये सहभागी होतो. म्हणून आम्ही सगळ्यांनी यामध्ये गंभीरतेने सहभागी व्हायला पाहिजे. या प्रियांनो, आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान परमेश्वर, येशूच्या नावाने तुझ्या समोर पुन्हा एकदा उपकार स्तुतीच्या अंतकरणाने येतो. तुला धन्यवाद देतो. आजचा हा दिवस आम्हाला दिला, हा महिन्याचा पहिला रविवार, शब्बात दिवस, पवित्र दिवस पाळण्यासाठी आम्हाला तू वेळ दिलीस, संधी दिलीस म्हणून धन्यवाद. तुझी स्तुती आराधना करण्याची वेळ आम्हाला दिलीस म्हणून धन्यवाद. तू आम्हा सगळ्यांना सुखी बरं ठेवलंस, निरोगी ठेवलंस म्हणून धन्यवाद. तुझ्या कृपेत आणि संरक्षणात ठेवलं. शैतानाच्या प्रत्येक हल्ल्यापासून, आजार दुखण्यांपासून, अपघातांपासून आम्हाला वाचविलंस म्हणून धन्यवाद. देवा, मी प्रार्थना करतो या पवित्र विधीमध्ये सहभागी होत असताना ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. आम्ही येशू ख्रिस्ताचं स्मरण करतो. त्याचं पवित्र शुद्ध रक्त आमच्यासाठी वाहविल्या गेलं, त्याचं शरीर आमच्यासाठी तोडलं गेलं, आमच्या अपराधांची शिक्षा त्याने त्या क्रूस खांबावर सहन केली, हे आम्ही स्मरण करतो. देवा, आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. या पवित्र विधीमध्ये असताना प्रत्येकांवर तुझा पवित्र आत्मा, त्याचं मार्गदर्शन अशा प्रकारे पाठव की आम्ही ह्याचं पवित्र मर्म ओळखावं आणि हे आम्ही अयोग्य रीतीने नव्हे तर योग्य रीतीने यामध्ये सहभागी व्हावं असं तो दे. आज्ञापालनाचे आशीर्वाद आम्हा प्रत्येकाला तू दे. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो एक पित्या, आमेन. प्रियांनो, पवित्र शास्त्र ज्याप्रमाणे आम्हाला सांगतं की यामध्ये पवित्रतेने, गंभीरतेने आम्ही सहभागी व्हावं, आम्ही येशू ख्रिस्ताचं स्मरण करावं. येशू ख्रिस्ताने म्हटलं, ही घ्या, भाकर घ्या, हे खा, माझ्या स्मरणार्थ हे करा. तो प्याला दिल्यानंतर तेव्हा पण म्हणतो, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. आम्ही आपल्या अपराधांची शिक्षा येशू ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावर घेतली हे स्मरण करायला पाहिजे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी ज्यावेळेस आम्ही या पवित्र विधीमध्ये सहभागी होतो त्यावेळेस आम्ही स्मरण करतो की येशू ख्रिस्ताने माझ्या अपराधांसाठी स्वतःचं शरीर दिलं, माझ्या अपराधांसाठी त्याचं पवित्र शुद्ध रक्त वाहविल्या गेलं. त्या पवित्र शुद्ध रक्त वाहविल्यामुळे माझे अपराध, आमचे अपराध धुतल्या गेले. आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने शुद्ध आणि पवित्र झालो. ज्यावेळेस आम्ही मुखाने कबूल करतो की येशू हा प्रभू आहे, त्याला आपला उद्धार करता तारणारा म्हणून ग्रहण करतो, मुखाने कबूल करतो आणि अंतःकरणाने विश्वास ठेवतो, तेव्हा आमचं तारण होतं आणि आम्ही तारण झाल्यामुळे आम्ही परमेश्वराचे पुत्र आणि कन्या म्हणविल्या जातो. या प्रियांनो, या भाकरीतून आपण खाऊया आणि या प्याल्यातून पिऊया. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे आमचं तोडणं, या भाकरीच्या नात्याने, ह्या भाकरीचं देवतक म्हणून आम्ही त्याला मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे आमच्यासाठी तोडण्यात आलं, आपण हे शरीर, ही ब्रेड, ही भाकर आपल्या हातात ठेवूया आणि स्मरण करूया, येशू ख्रिस्ताचं पवित्र शरीर माझ्यासाठी, आमच्यासाठी तोडण्यात आलं. धन्यवाद पित्या तुझ्या योजनेसाठी. परमेश्वरा, तू आमच्या या जगावर एवढं प्रेम केलंस की आपला पुत्र येशू ख्रिस्त आमच्यासाठी दिला. त्याने आपलं शरीर आमच्यासाठी क्रूस खांबावर दिलं. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. त्याचं पवित्र शुद्ध रक्त आमच्यासाठी वाहविण्यात आलं. आम्ही स्मरण करतो परमेश्वर पित्या, तुला धन्यवाद. येशू ख्रिस्ता, तुझ्या आज्ञा पालनाबद्दल धन्यवाद. या संपूर्ण जगाच्या उद्धारासाठी, तारणासाठी तू आपलं शरीर दिलंस, आम्ही स्मरण करतो. धन्यवाद पित्या, धन्यवाद येशू.
पवित्र बायबल सांगतं, मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले म्हणजे उपकार मानले, परमेश्वराचे उपकार मानले. जसं भाकर घेऊन आभार मानले, प्याला घेऊनही त्याने परमेश्वराचे आभार मानले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रियांनो, आपण येशू ख्रिस्ताचं पवित्र शुद्ध रक्त वाहविल्या गेलं हे स्मरण करूया. आमच्या अपराधांसाठी, माझ्या अपराधांसाठी, माझ्या पापांची शिक्षा त्याला झाली. आम्ही स्मरण करूया. परमेश्वर पित्याला धन्यवाद देऊया आणि देव पित्याला धन्यवाद देत, येशू ख्रिस्ताला धन्यवाद देत या प्याल्यातून आपण पिऊया. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त आमच्यासाठी वाहण्यात आलं. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्यासाठी वाहण्यात आलं. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्यासाठी वाहण्यात आलं. हा प्याला आपण उंच धरूया आणि देव पित्याला आणि येशूला धन्यवाद देऊया. देव बापा, तुला धन्यवाद. तू आपला पुत्र आमच्यासाठी पाठविलास यासाठी की आमचा नाश होऊ नये, तर जो कोणी त्या येशूवर विश्वास ठेवतो त्याचा उद्धार व्हावा, तारण व्हावं आणि त्याला सार्वकालिक जीवन, अनंतकालिक जीवन प्राप्त व्हावं. येशू ख्रिस्ता, तुझ्या पवित्र शुद्ध रक्ताबद्दल धन्यवाद. ते वाहविल्यामुळे आमचे अपराध धुतल्या गेले, आमचे पाप धुतल्या गेले आणि आमचे पाप जे रक्तासारखे लाल होते ते बर्फासारखे पांढरे शुभ्र स्वच्छ झाले. धन्यवाद पित्या तुझ्या योजनेसाठी. येशू ख्रिस्ता, तुझ्या रक्तासाठी धन्यवाद. धन्यवाद बापा, धन्यवाद पित्या, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. आपण या पवित्र विधीमध्ये सहभागी झालेले आहोत. प्रत्येकाने, माझा विश्वास आहे, आपापल्या घरी भाकर आणि द्राक्षरस तयार ठेवला होता आणि आम्ही सोबत यामधून आम्ही भाकर खाल्ली आणि प्यालो. आणि ह्या आज्ञापालनाचे आशीर्वाद परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला देव, ही आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करू. देव पित्या, सर्वशक्तिमान परमेश्वर, येशूच्या नावाने तुझ्या समोर परत एक वार येतो. धन्यवाद देतो की ही वेळ तू आम्हाला दिलीस, ही संधी दिली की आम्ही हा पवित्र विधी पाळू शकलो. येशू ख्रिस्ता, तू सांगितल्याप्रमाणे आम्ही तुझं स्मरण केलेलं आहे. तुझं शरीर आमच्यासाठी तोडण्यात आलं, तुझं पवित्र शुद्ध रक्त आमच्या अपराधांसाठी वाहविण्यात आलं, हे आम्ही स्मरण करतो आणि तुला धन्यवाद देतो. आणि त्या परमेश्वर पित्याच्या योजनेमुळेच आमच्या अपराधांची क्षमा झाल्यामुळे आम्ही स्वर्गाचे वाटेकरी झालो. धन्यवाद पित्या. या आज्ञापालनाचे आशीर्वाद आम्हा प्रत्येकाला तू दे. विशेष करून घरी सुद्धा जे लोक आहेत ज्यांनी ह्यामध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांना तू आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन. प्रेज लॉर्ड. थँक्यू पाळक साहेब, तुम्ही आम्हाला प्रभू पवित्र विधीमध्ये घेऊन गेले त्याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देते. देवबाप्पाला धन्यवाद देते, कारण देवबाप्पाने जे नियम दिले होते त्यानुसार आपण वागलेलो आहात आणि चालत आहो म्हणून देवबाप्पाला धन्यवाद देते. त्याचप्रमाणे देवबाप्पाला धन्यवाद देऊ. देवबाप्पाने आपल्याला हा पूर्ण ऑक्टोबर मागील महिनाभर देवबाप्पाने सांभाळलेला आहे. जे काही देवबाप्पाने आपल्याला भरपूरतेचे आशीर्वाद दिलेले आहे, ज्यानुसार देवाच्या आज्ञेनुसार आणि देवबाप्पाच्या पवित्र शास्त्रानुसार जे नियम देवबाप्पाने आपल्याला लिहून दिलेले आहे की त्याचा 10वा हिस्सा माझ्या भांडारात आणा आणि ऑफरिंग आणि दशमांश आपण देवबाप्पाच्या भांडारात आणू, कारण देवबाप त्यामुळे आपल्याला खूप आणि खूप आशीर्वादित करत असतो. आणि ऑफरिंग होत असताना आपल्याला स्पेशल सॉंग सिस्टर प्रार्थना देशपांडे हे गातील. आणि आपण आपल्या घरी जरी आहोत तरी आपण आपल्या इन्व्हलपमध्ये आपले ऑफरिंग आणि आपला जो दशमांश आहे तो चर्चच्या अकाउंटमध्ये टाकू शकतात. नसेल जमत तर आपण चर्च ऑफिसमध्ये सोमवारी आणून देऊ शकतात. तशी आपल्यासाठी ती सुविधा आहे, कारण देवबाप्पाने आपल्याला खूप आशीर्वाद दिलेले आहे आणि त्या आशीर्वाद फक्त आपल्यापुरतंच नाही, तर आपण त्या आशीर्वादामधून देवबाप्पाच्या नियमानुसार त्याच्या भांडारात सुद्धा आणू शकतो. ह्यावेळेस सिस्टर प्रार्थना देशपांडे ह्या स्पेशल सॉंग गातील. प्रेज द लॉर्ड. पल्ला तेरा पड़िया ते पार लगे जवांगे, पल्ला तेरा पड़िया ते पार लगे जवांगे,
यीशु तेरे मीठे मीठे गीत ऐसे गवाएंगे पल्ला तेरा पड़िया ते पार लागे जवाएंगे पल्ला तेरा पड़िया ते पार लागे जवाएंगे तेरा इंतजार होना तेरी आनुड़िकाने तेरा इंतजार होना तेरी आनुड़िकाने छेटी छेटी धसका दोन दे तरिकाने छेटी छेटी धसका दोन दे तरिकाने रब्बा तेरी बंदगी च जिंदगी भी तवांगे रब्बा तेरी बंदगी च जिंदगी भी तवांगे यीशु तेरे मीठे मीठे यीशु तेरे मीठे मीठे यीशु तेरे मीठे मीठे गीत ऐसे गवाएंगे अल्लाह तेरा पड़िया ते पार लागे जवाएंगे अल्लाह तेरा पड़िया ते पार लागे जवाएंगे अल्लाह तेरा पड़िया ते पार लागे जवाएंगे प्रेज द लॉर्ड प्रेज लॉर्ड. थँक्यू. प्रार्थना सुंदर गीताबद्दल देवबाप तुम्हाला आशीर्वादित आणि आशीर्वादित करो. त्याचप्रमाणे आपण ह्या आठवड्यामध्ये जे काही वाढदिवस आहे आणि ज्या प्रार्थनेच्या गरजा आहेत त्या आपण पाहू आणि जे वाढदिवस किंवा वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे विशेष त्यांच्यासाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आपण आठवण ठेवू आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करू. यावेळी आपण स्क्रीनवरती ज्यांचे वाढदिवस आहे त्यांचे वाढदिवस पाहू. यावेळेस ह्या लोकांसाठी विशेष करून आपण प्रार्थना करू. ज्यांचे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करू आणि आपल्या मध्यस्थीच्या आपण यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. विशेष मध्यस्थीची प्रार्थना करू जे वाढदिवस झाले, लग्नाचे वाढदिवस आहे. त्याचप्रमाणे आपल्या चर्चच्या मेंबरसाठी प्रार्थना करू. तरुण लेकरांसाठी त्यांच्या एज्युकेशनसाठी प्रार्थना करू. विशेष प्रार्थना करू सिस्टर माली अक्का आणि पास्टर निकी आणि त्यांची फॅमिली रिक्की जॉश यांच्यासाठी विशेष प्रार्थनेमध्ये आपण आठवण ठेवूया आणि विशेष करून त्यांच्यासाठी प्रार्थना करू. त्याचप्रमाणे जे कोणी चर्चमध्ये आजारी लोक असतील त्यांच्यासाठी प्रार्थना करू. चर्चच्या संपूर्ण सभासदांसाठी संपूर्ण मेंबरसाठी आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये आठवण ठेवू. आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी आपण विशेष करून प्रार्थना करू आणि ह्या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपल्याला सिस्टर शिबा सोनेकर ह्या घेऊन जातील अशी मी त्यांना विनंती करते. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त येशूच्या नावाने पुन्हा एकदा आजच्या ह्या शब्दाद्वारे मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. या प्रियांनो, आता ज्या भेट आपण घेतलेल्या आहे त्यासाठी आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेत आपण जाऊया. कारण शास्त्रात लिहिलेल्या योबाच्या पुस्तकात जेव्हा त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली तर त्याचे जे काही गमावलं होतं ते दुगनी आशीष से उसे प्रभु ने आशीषित किया. मत्ती की किताब में लिखा है, जब पृथ्वी पर एक बात के लिए दो व्यक्ति प्रार्थना करते हैं वो स्वर्ग से प्रभु हाँ और आमीन कहता है. आइए अपने सर को झुकाएं और हम प्रार्थना में जाएं. धन्यवाद 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 प्रभु जी. आज के इस सुंदर से दिन के लिए हम आपको धन्यवाद देते हैं, धन्यवाद देते हैं. आज आपने हमें जीवित की भूमि पे जीवित रखा. प्रभु जी धन्यवाद देते हैं आज के समय के लिए जो हमें मौका मिला
कि हम आपके सम्मुख आ सके और आपको महिमा दे सके। हम धन्यवाद देते हैं इस समय के लिए प्रभु जी। जितने भी मेरे प्रिय लोगों ने अपने अपने घरों में या ऑनलाइन जो भी भेंटें प्रभु की महिमा के लिए उठाई है, होने दीजिए प्रभु जी, उसे आप आशीषित कीजिए। विशेषकर प्रार्थना करती हूँ हर एक देने वाले हाथों पर आपका आशीष हमेशा बना रहे, ऐसा होने दीजिए। विशेषकर प्रार्थना करती हूँ हर एक के घर के खत्ते भरे पूरे रहने पाए, हर एक भंडारों को आप आशीषित कीजिए। मलाकी 3:10 के मुताबिक स्वर्गीय भंडारों को खोलकर उनके घरों में आप आशीष दीजिए। विशेषकर प्रार्थना करती हूँ प्रभु जी, जो लोग मेरे बहन भाई बहुत ही तंगी में हैं, बहुत ही मुश्किल में हैं, मुसीबत में हैं, पैसों के कर्जे में डूबे हैं, आपका वचन कहता है कि मैंने अपनी आंखें पर्वतों की ओर लगाई है, मुझे सहायता कहाँ से मिलेगी। हाँ मेरे राजा, मसीह यीशु के नाम से सारे परिवार की आर्थिक ज़रूरतों को पूरा होने पाए। फिर एक बार मैं धन्यवाद 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 देती हूँ इन भेंटों के लिए प्रभु जी। जितने भी हाथों ने, जितने भी कुटुंब ने, जितने परिवारों ने अपने मन में ठाना और आनंद से आपके भंडार में ये भेंटें उठाई हैं, इन्हें आप आशीषित कीजिए प्रभु जी। धन्यवाद 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 और धन्यवाद देते हैं। सचमुच आप महान है, आप प्यार करने वाले परमेश्वर है। आज मैं प्रार्थना करती हूँ प्रभु जी, हमारे यरूशलेम इज़राइल में आपकी शांति बनी रहे, वहाँ के हर एक पर आपका आशीष का हाथ बना रहे, ऐसा होने दीजिए। विशेषकर प्रार्थना करती हूँ हमारे माली आंटी के लिए, हमारे सतीश अंकल के परिवार के लिए प्रभु जी। आशीषित कीजिए उन्हें, सांत्वना से, शांति से भर दीजिए। बहुत ही मुश्किल है प्रभु जी, लेकिन असंभव नहीं है, क्योंकि आप खुद ही शांति के राजकुमार हैं। आपकी शांति मसीह यीशु के नाम से इस परिवार में भेज देती हूँ प्रभु जी। उन्हें ढाढ़स दीजिए, सांत्वना दीजिए। प्रार्थना करती हूँ प्रभु जी हमारे चर्च के पूरे पास्टर्स, लीडर्स और मेरी मंडली के लिए, सभी पर आपकी आशीष बनी रहे। हर एक के घर में प्रभु जी आपकी शांति को मैं पुकारती हूँ प्रभु जी। धन्यवाद धन्यवाद और धन्यवाद देती हूँ प्रभु जी मेरे मंडली के हर एक के जीवन के लिए प्रभु जी। हर एक के साथ होइए और आर्थिक, शारीरिक, भौतिक आशीषों से आप उन्हें भर दीजिए। विशेषकर प्रार्थना करती हूँ प्रभु जी, मैं धन्यवाद देती हूँ हमारी बहन रोशनी को, आपने शब्द भेजा और चंगाई प्रदान की। आप चंगा करने वाले परमेश्वर है। मैं धन्यवाद देती हूँ प्रभु जी मेरे तमाम चर्च की मंडली के हर एक सदस्यों के लिए, जिनके जन्मदिन है और जिनकी शादी की सालगिरह है प्रभु जी, उन्हें भी आप बहुत ऐसे आशीषित कीजिए। विशेषकर धन्यवाद देती हूँ हर एक नर्सेस, हर एक डॉक्टर्स के लिए, विशेषकर हर एक पुलिस डिपार्टमेंट के लिए, एनएमसी के कर्मचारियों के लिए। आपने बड़ी हिम्मत से प्रभु जी उन्हें संभाले रखा, क्योंकि वचन में लिखा है, न तो दिन को धूप से, न रात को चांदनी से तेरी कुछ हानि होगी। और ऐसी ही आप मेरे परमेश्वर है, क्योंकि आपका वचन कहता है कोई भी दुख तेरे डेरे के निकट ना आने पाए। धन्यवाद 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 प्रभु जी उस बहेली के जाल के लिए, क्योंकि उस बहेली के जाल से आपने हमें बचाए रखा है। धन्यवाद 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 हो प्रभु जी, महिमा आपको मिले। आज प्रार्थना करती हूँ हमारे देश के लिए, हर एक मंत्रिमंडल के लिए प्रभु जी, बड़ी बुद्धि ज्ञान से उन्हें भर दीजिए। जो भी वो निर्णय लेते हैं, जो भी समस्याओं का समाधान करते हैं प्रभु जी, आपकी ओर से स्वर्गीय सामर्थ्य से उन्हें भर दीजिए, बुद्धि ज्ञान से भर दीजिए प्रभु जी। और जो निर्णय लेते हैं प्रभु जी, वो आपको आगे, आपको मद्देनजर रखते हुए ले, ऐसा होने दीजिए। मैं धन्यवाद देती हूँ प्रभु जी, धन्यवाद देती हूँ, धन्यवाद देती हूँ। फिर एक बार विशेषकर प्रार्थना करती हूँ हमारे गिरीश अंकल को आशीषित कीजिए, उनके बिस्तर को लद पुलद कर दीजिए प्रभु जी। जो नर्सेस, डॉक्टर उनकी केयर कर रहे हैं, जो दवाइयाँ वो ले रहे हैं, आपका आशीष उन पर रहने पाए, ऐसा होने दीजिए। मैं धन्यवाद देती हूँ, धन्यवाद देती हूँ और धन्यवाद देती हूँ, धन्यवाद देती हूँ प्रभु जी तमाम आशीषों के लिए। फिर एक बार मैं हर एक मेरे मंडली के छोटे बड़े सदस्यों के लिए नाम बनाम लेकर याद करती हूँ। जिन घरों में नौकरी की ज़रूरत है, उन्हें आप नौकरियाँ दीजिए। जिन घरों में बच्चे पढ़ाई कर रहे हैं, एग्ज़ाम्स लिख रहे हैं प्रभु जी, बुद्धि ज्ञान दीजिए प्रभु जी। आपका वचन कहता है, जिस किसी को बुद्धि ज्ञान की कमी घटी है, वो मुझसे मांगे, मैं बिना उलाहना किए दूंगा। हाँ मेरे राजा, हर एक बच्चों के
एग्ज़ाम में उनकी मदद कीजिए, क्योंकि आपने कहा है मैंने तुम्हें मस्तक बनाया है। और धन्यवाद देती हूँ प्रभु जी। मैं प्रार्थना करती हूँ हर एक मेरे बहन भाइयों के लिए, हर एक परिवार के लिए प्रभु जी, जो लोग अपने बेटे बेटियों के लिए शादी के लिए चिंतित है प्रभु जी। आपका वचन कहता है बहुत से दबे लोग मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा। मसीह यीशु के नाम से इनकी सारी समस्याएं छूटती रहे, ऐसा न दीजिए। मैं आज विशेष कर बड़ी दीन और नम्रता से आपके पास आती हूँ मेरे उन बहन भाइयों के लिए जिनके अपने बिजनेसेस है। मसीह यीशु के नाम से आने वाला मैना और इसके आगे प्रभु जी, जिस तरह आपने कहा है कि आप है, धन्यवाद देते हैं प्रभु जी। आप है प्रभु जी, क्योंकि आपने बोला और सब कुछ हो गया। मसीह यीशु के नाम से सारे बहन भाइयों के बिजनेस दुगने आशीष का कारण हो, ऐसा होने दीजिए। ओ धन्यवाद 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 देती हूँ प्रभु जी। हम हर एक की आत्मिक बढ़ोतरी के लिए विनती कर मांगती हूँ। मैं धन्यवाद देती हूँ, धन्यवाद देती हूँ और धन्यवाद देती हूँ। धन्यवाद देती हूँ हमारे पूरे चर्च के हर एक प्रोग्राम के लिए प्रभु जी, पूरी सभाओं के लिए प्रभु जी, और विशेष कर प्रार्थना करती हूँ हर एक घर परिवार सदस्यों के लिए प्रभु जी। धन्यवाद स्तुति करती हूँ, क्योंकि आपका वचन कहता है पहले उसके धार्मिकता और राज मिलने की खोज करो, बाकी सब कुछ आपने दे रखा है। मसीह यीशु के नाम से तमाम आशीषों को ले लेते हैं और उसे सील करते हैं। धन्यवाद देते, धन्यवाद देते, धन्यवाद देते, धन्यवाद आदर और महिमा आपको मिले प्रभु जी। प्रार्थना विनती आपने सुनी, हाँ मैंने कहा, इसलिए धन्यवाद देती हूँ। आगे का संपूर्ण समय आपके हाथों में सौंपते हुए प्रार्थना विनती मसीह यीशु के नाम से करते हुए उसे सुने ग्रहण कीजिए। आमीन और आमीन। प्रेज लॉर्ड. थँक्यू सिस्टर शिबा. सुंदर मध्यस्थीच्या प्रार्थनेबद्दल खरोखर देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. ही वेळ आहे प्रियांनो की देवाच्या वचनातून ऐकण्याची. खरोखर आज देवबापाने आपल्याला जे त्याच्या अभिषिक्त दासाच्या द्वारे जे आपल्याला वचन प्राप्त होणार आहे, त्या वचनाच्या द्वारे तुम्ही आम्ही सर्वजण आशीर्वादित आणि आशीर्वादितच होणार आहे. कारण देवाचं वचन हे एक दुधारी तलवारीसारखं असतं आणि ते वचन आपल्या प्रत्येकांसाठी एक आवश्यक असं वचन आहे. आणि ते वचन आपले चर्चचे पास्टर, सिनियर पास्टर प्रमोद देशपांडे यांच्याकडून आपल्याला देवाचं वचन प्राप्त होणार आहे. आपण देवाच्या वचनाचं आणि देवाच्या अभिषिक्त दासाचं यावेळेस आपण टाळ्या वाजून स्वागत करू आणि देवबाप्पाला धन्यवाद देऊ. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज या पवित्र दिवशी मी करतो, शब्दात दिवशी करतो, या महिन्याच्या पहिल्या रविवारी मी करतो. देवाची स्तुती असो की परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने आम्ही सगळेजण सुखी आहोत, सुरक्षित आहोत, त्याच्या कृपेत दयेत आहोत. त्याबद्दल देवाला मान महिमा गौरव प्राप्त हो. प्रियांनो, देवाच्या वचनाकडे वळूया. आज तुमच्यासाठी एक लहानसा आणि साधा सिंपल मेसेज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, जो समजण्यासाठी सोपा आहे. कारण की परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो, तो आमची काळजी घेतो, आमचं भलं आणि चांगलं होण्यामध्ये त्याला आनंद आहे, असा आमचा परमेश्वर आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो की माझ्या कल्याणामध्ये आनंद पावणारा परमेश्वर, हालेलुया. आमचं चांगलं होण्यामध्ये त्याला आनंद आहे. प्रियांनो, या देवाचं वचन आपल्याला काय सांगतं पाहूया. प्रियांनो, परमेश्वराने आम्हाला, तुम्हाला आणि मला सगळं काही दिलेलं आहे. या पृथ्वीवरचा अधिकार येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. त्याने म्हटलेले आहे की मी ह्या पृथ्वीवरचा अधिकार तुम्हाला देतो. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारात आम्ही जेव्हा बघतो, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये त्याच्या 15व्या अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये काय लिहिलं आपण पाहूया. काही वचनं त्या मी तुमच्यासाठी वाचीन की परमेश्वराने आपल्यासाठी सगळं काही देऊ केलेलं आहे. या गोष्टी घडल्यावर, उत्पत्तीचं पुस्तक 15वा अध्याय पहिल्या वचनापासून, या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. परमेश्वर सर्वप्रथम तर म्हणतो की भिवू नको, दुसरी गोष्ट म्हणतो की मी तुझी ढाल आहे, तिसरं म्हणतो की तुला मोठे प्रतिफळ आहे. हालेलुया, देवाची स्तुती असो. इंग्लिशमध्ये खूप छान लिहिलं आहे की आय एम युअर शील्ड, आणि पुढे लिहिलं आहे आणि त्याच्यासाठी दाय एक्सिडिंग ग्रेट रिवॉर्ड, मी तुझ्यासाठी फार मोठं प्रतिफळ आहे, रिवॉर्ड तुझ्यासाठी मी देत आहे, असं देव म्हणतो. प्रियांनो,
अब्राहमाला हे कसं काय प्राप्त झालं? कारण की अब्राहमाचा जो विश्वास परमेश्वर होता ते पाहून तो विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व असं ठरविण्यात आला. प्रियांनो, तुमचा आणि माझा सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वरावर 100% विश्वास असायलाच पाहिजे. देवावर आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे, कारण की देव सत्य आहे, परमेश्वर खरा आहे, त्याचं वचन सत्य आहे. आणि त्या वचनावर जर आम्ही सत्य ठेवतो, आम्ही त्याच्या आज्ञा पाळून जर समोर जातो, तर देवाला आम्ही प्रसन्न करतो. आणि हे जसं लिहिलेलं आहे इथं, की ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ह्या गोष्टी घडल्यावर म्हणजे याच्या आधी काय घडलं होतं? काहीतरी घडलं असेलच, म्हणून इथं तसं लिहिलं आहे. हे आपल्याला याच उत्पत्तीच्या 14व्या मध्ये 17व्या वचनापासून पुढे काही गोष्टी लिहिलेल्या आहे. त्यानंतर हे लिहिलेलं आहे की ह्या गोष्टी घडल्यानंतर इथं लिहिलेलं आहे की मलकी सदेकाच्या विषयी लिहिलेलं आहे की त्याच्या 17व्या वचनात लिहिलं आहे, कदारला गोमर आणि त्याच्या बरोबरचे राजे यास मारून तो माघारी येत असता त्याला भेटावयास सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर समोरा गेला. आणि शलेमाचा राजा मलकी सदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्या समोर आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला येणेप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव, तो अब्रामाला आशीर्वाद देव. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले, तो धन्य. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. अवघ्याचा म्हणजे त्याच्या संपूर्ण याच्यातून त्याने 10वा हिस्सा म्हणजे दशमांश दिला. मग सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा. पण अब्राम अदोमाच्या राजाला म्हणाला, परमेश्वर परात्पर देव आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी याच समोर मी बाहू उभारून सांगतो की तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहण्याचा बंद मी घेणार नाही. मी अब्राहमास संपन्न केले असे म्हणावयाला तुम्हाला कारण न मिळो. अब्राहम आपलं सगळं श्रेय, आपल्या श्रीमंतीचं, आपल्या विजयाचं, आपल्या सक्सेसचं, आपल्या सुरक्षिततेचं श्रेय जिवंत परमेश्वराला देऊ इच्छित होता. या तरुण माणसांनी अन्न खाल्ले तेवढे पुरे. मज बरोबर आलेले अनेर, अश्कोल व ममरे ह्यास वाटा मिळाला म्हणजे पुरे. त्यांना आपला वाटा घेऊ दे. परमेश्वर या ठिकाणी सांगतो, त्याला म्हणतो की मी तुझी ढाल आणि तुला मोठं प्रतिफळ आहे. पुढे सुद्धा देवाचं वचन काय म्हणतं आपण पाहू. उत्पत्तीचं पुस्तक याचा 15वा अध्याय 2ऱ्या वचनापासून अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलीजेर माझा घराचा मालक होणार. अब्राम आणखी म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्राहमाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणला. हालेलुया. प्रियांनो, त्याने विश्वास ठेवला. अशक्य गोष्टीवर त्याने विश्वास ठेवला, कारण की अब्राहम त्यावेळेस वयस्क होता. या ठिकाणी एका ठिकाणी लिहिलं आहे की त्यावेळेस तो 75च्या वरती 75 वर्षाचा इथं लिहिलं आहे. याच्या आदल्या वचनामध्ये लिहिलं आहे की तो 75. जर एखादा व्यक्ती 75, 80, 90 वर्षाचा आहे आणि त्याला जर कोणी म्हटलं की तुला पुत्र होईल किंवा तुला मुलगा होईल, तर ते किती अशक्य वाटतं. आणि ह्या पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे की जेव्हा ह्या गोष्टी देव बोलला आणि त्याच्यानंतर जेव्हा देवाने त्याला जेव्हा दर्शन दिलं, तेव्हा त्या म्हटलं होतं की पुढच्या ऋतूमध्ये मी येईल तेव्हा साराच्या हातामध्ये बाळ असेल. आणि त्यावेळेस सारासुद्धा स्माईल केलं होतं. तिने वाटलं होतं की हे कसं शक्य आहे. पवित्र शास्त्र सांगतं की त्यावेळेस तिची पाळी बंद झाली होती, ते शक्य नव्हतं. पण देवाचं वचन सांगतं की देवाला काही अशक्य नाही. परमेश्वराला काही अशक्य आहे काय? नाही. देवाला काही अशक्य नाही. देवाला सगळं अशक्य आहे. आणि म्हणून इथं पुढं परमेश्वराचं वचन म्हणतं की त्याने जो विश्वास ठेवला, ते विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व गणण्याला. तो त्याला म्हणाला, तुला हा देश वतन द्यावा म्हणून खासद्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे. तो म्हणाला, प्रभू परमेश्वर, मला हे वतन मिळेल हे मी कशावरून समजू? कारण की त्याला माहीत होतं तो वय खूप झाला आहे. पण जेव्हा पुढच्या आम्ही जेव्हा वाचतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपण की परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडून आली. प्रियांनो, आज माझं देवाचं वचन आज तुमच्यासाठी माझं हे आहे की परमेश्वराने आम्हाला सगळं काही दिलेलं आहे. गॉड हॅज गिवन अस एव्हरीथिंग. आम्हाला फक्त ते प्रोनाऊन्स करून विश्वास ठेवून कृती करून समोर जाऊन त्या वस्तू घ्यायच्या आहे.
प्रियांनो, पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये आम्ही जातो समोर आणि एखादी गोष्ट आमच्यासाठी होईल की नाही हे आम्हाला अशक्य वाटतं, पण जेव्हा आम्ही विश्वासाचे बोल बोलतो, तर विश्वासाचे बोल बोलून देवावर विश्वास जेव्हा दाखवतो, तेव्हा परमेश्वर त्या गोष्टी घडवून आणतो. पुष्कळदा आम्हाला अशक्य गोष्टी वाटतात आमच्या जीवनात होणाऱ्या, पण अशक्य गोष्टी शक्य करणारा तो देव आहे. प्रियांनो, पुष्कळदा माझ्या जीवनामध्ये पुष्कळसे असे वेगळे वेगळे अनुभव आहेत की जेव्हा असं वाटत होतं की हे काम होणार नाही, ही गोष्ट होणार नाही, पण जेव्हा आम्ही 1 मिनिटाची प्रार्थना करून देवाला म्हणू की देवा ही अशक्य गोष्ट आहे पण तुला हे शक्य आहे, असं बोलून जेव्हा प्रार्थना करून समोर जातो, अशक्य गोष्ट शक्य होते. एखादा व्यक्ती असतो, एखादं ऑफिस असतं, काही काम करायचं आहे, ते ऑफिस बंद झालेलं आहे, तुमचं काम होईल की नाही त्याचा टायमिंग संपलेला आहे, पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करून समोर जाता आणि त्या व्यक्तीला विनंती करता की जरी वेळ संपलेला आहे, टायमिंग संपलेला आहे, पण माझी एवढी विनंती मान्य करा, माझं एवढं ॲप्लिकेशन घेऊन घ्या. प्रियांनो, त्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये परमेश्वर कार्य करतो आणि तुमचं कार्य होऊन जातं. माझ्या जीवनात ह्या गोष्टी झालेल्या आहे. ऑफिस बंद झालं, टायमिंग संपलेला असताना सुद्धा मी 1 मिनिटाची प्रार्थना करून जेव्हा त्या अधिकाऱ्याला भेटलो, त्याने माझी विनंती मान्य केली, माझं ॲप्लिकेशन घेतलं आणि ते कार्य झालं. आपल्याला ह्या जीवनामध्ये परमेश्वर यशस्वी करणारा परमेश्वर आहे. देवाने म्हटलं आहे की मी तुझ्या सोबत सदोदित आहे. मग आम्हाला फजित व्हायची गरज नाही. पवित्र शास्त्र ह्या ठिकाणी सांगतं, परमेश्वराचं वचन सांगतं, अब्राहमाला म्हणतो की मी तुझी ढाल आहे आणि तुझे प्रतिफळ आहे. ह्याच गोष्टी म्हणजे आम्ही जेव्हा पुढे पाहतो की हेच अशा प्रकारचेच परमेश्वराने शब्द आपल्या दासाला अहरोनला सुद्धा म्हटले होते. अहरोनलाही परमेश्वर याच विषयी आपल्याला ही जी गोष्ट आम्ही जर वाचली, अब्राहमाला परमेश्वराने म्हटलं की मी तुझी ढाल आहे आणि तुला मोठे प्रतिफळ आहे. परमेश्वराने म्हटलं आय एम युअर शील्ड, आणि तिथं हे सुद्धा म्हटलं की आणि ग्रेट रिवॉर्ड तुझ्यासाठी देत आहे, हे अब्राहमाला म्हटलं. पण आम्ही पाहतो की अहरोनाला सुद्धा पाहतो आम्ही गणनाच्या पुस्तकामध्ये त्याच्या 18व्या अध्यायामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. गणना 18:20 मध्ये आम्ही जर वाचलं तर तिथं परमेश्वर म्हणतो, अहरोनाला म्हणतो की इस्रायल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे. आय एम युअर पार्ट. आणि तिथं लिहिलं आहे की इनहेरिटन, मी तुझा पार्टही आहे आणि इनहेरिट म्हणजे मी तुझा वाटा आणि तुझ्यासाठी वारसा आहे, वतन आहे. जर परमेश्वर आमचा वारसा, परमेश्वर आमचं वतन, परमेश्वर आमचं इनहेरिटन्स आहे, तर आमच्यासारखा श्रीमंत कोणीच नाही. जगातला 1 नंबरचा जो सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असेल त्याच्यापेक्षा सुद्धा आम्ही स्वतः श्रीमंत आहे, आम्ही असं स्वतः शकतो, कारण की परमेश्वरच आमचा वारसा आहे. जगातल्या गोष्टी, जगातली प्रॉपर्टी आमची नाही, पण परमेश्वर आमचा वारसा आहे, तो आमचा वाटा असताना आमच्यासारखे श्रीमंत कोण? आम्ही ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. कारण की प्रियांनो, परमेश्वराने या आम्ही शास्त्र भागात जर वाचलं तर परमेश्वराने आपल्या दासांना, याचकांना, लोकांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी, वेगळ्या वेगळ्या वाटा वाटून दिल्या होत्या. काही शहरं, काही गावं, काही नगरं त्यांना वाटून दिले होते आणि त्यांना त्या गोष्टींवर अधिकार दिला होता. पण परमेश्वराने आपल्या या सेवकांना म्हटलं होतं की तुम्हाला मी यातलं काही देत नाही. तुमच्यासाठी वाटा मीच आहे, तुमचा वारसा मीच आहे, तुमचा ढाल मीच आहे, तुम्हाला मिळणारं प्रतिफळ पण मीच आहे. जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून समोर गेले तर तुमची ढाल म्हणजे तुमचं शील, तुमचं संरक्षण परमेश्वर आहे आणि तुम्हाला प्रतिफळ देणारा सुद्धा देव आहे. तुम्हाला मिळणारा वाटा, तुम्ही म्हणाल की माझा हिस्सा कोणता, माझा वाटा कोणता? जर परमेश्वर म्हणतो की मी तुझा वाटा, मी तुझा प्रतिफळ आहे, मी तुझा वतन आहे, वारसा, तर मग आम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी? आम्ही पुष्कळदा गीत सुद्धा गातो की हम तो खुदा के बेटे हैं, सब कुछ हमारा है, जो कुछ है दिखता वो है पिता का, वो सृजनहारा है. जर ज्या जगामध्ये पाहतो, जो बाप असतो त्या बापाची जी काही प्रॉपर्टी असते, त्या बापानंतर किंवा बाप असताना सुद्धा त्याचे लेकरं, त्याचे मुलं मुली त्याचा उपभोग घेतात आणि त्याच्यावर त्यांचा अधिकार असतो. जसं एखादं घर आहे आणि एखादी फॅमिली आहे, त्या वडिलांनी ते घर बांधले आहे, पण त्या घरामध्ये त्याचा मुलगा, त्याची मुलगी ते राहतात, त्यांना त्या गोष्टीवर अधिकार असतो. त्या घरामध्ये ते केव्हाही येऊ शकतात, जाऊ शकतात, खाऊ शकतात, पिऊ शकतात, झोपू शकतात, अभ्यास करू शकतात, बागडू शकतात, गाणे गाऊ शकतात, नाचू शकतात, खेळू शकतात, कारण की त्या घरावर त्यांचा अधिकार असतो. तो त्यांच्या वडिलांचं घर असतं. त्याचप्रमाणे या पृथ्वीवर परमेश्वराने म्हटलेलं आहे की मी तुझा वाटा आहे, मी तुझं वतन आहे, मी तुझा वारसा आहे, असं परमेश्वर म्हणतो. असं म्हटल्यामुळे आमच्यासारखा श्रीमंत कोणी नाही. प्रियांनो, आम्ही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याप्रमाणे समोर जायला पाहिजे. असं नाही म्हणू शकत की परमेश्वर आम्हाला काहीच देऊ शकत आहे. परमेश्वर आम्हाला सगळं काही देऊ शकतो. त्यासाठी आम्हाला आपली ॲबिलिटी प्रूव्ह करायला पाहिजे. परमेश्वराला आपला तारणारा, उद्धार करता आमचा देव म्हणून त्याला स्वीकार करायला पाहिजे. अंतःकरणामध्ये विश्वास ठेवायला पाहिजे. त्याच्या आज्ञा, त्याचे विधी, त्याचे नियम पाळायला पाहिजे आणि मग आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या होतो आणि मग परमेश्वर आम्हाला सगळ्या गोष्टीवर अधिकार देतो.
प्रियांनो, पुष्कळदा आम्ही जीवनामध्ये पाहतो, काही लोक समोर जातात, त्यांच्या मागण्या परमेश्वरासमोर ठेवतात, पण त्यांच्या मागण्या मान्य होत नाही, अमान्य होतात किंवा उशीर लागतो. आणि मग त्यावेळेस त्यांना प्रश्न पडतो की मी तर देवाला मागितलं आहे, देव मला का देत नाही? प्रियांनो, त्यावेळेस आम्हाला परिस्थिती अशी असते की त्या व्यक्तीला जर त्या परमेश्वराकडून उत्तर मिळत नाही आहे, तर त्याला स्वतःचं आत्मपरीक्षण करणं आवश्यक असतं. स्वतःच्या पायऱ्या आम्ही ज्या परमेश्वराच्या समोर चढून आलो आहे, परमेश्वराच्या समोर जे आम्ही वागत आहे, त्याच्या विधी आम्ही कुठं कमी पडत आहे, कुठं आम्ही चुकत आहे, हे आम्हाला पाहणं आवश्यक आहे. पुष्कळदा जीवनामध्ये अपयश येतं, पण अपयशानंतर यशासाठी पुन्हा पुढची पायरी ठेवून, पुन्हा पाऊल टाकून जे आम्ही समोर जातो आणि देवाला मागतो, त्यासाठी मेहनत घेतो, कष्ट करतो, परमेश्वर यशस्वी करतो. परमेश्वर यशस्वी करणारा देव आहे. तो अशक्य गोष्टी शक्य करणार आहे. पुष्कळदा काही गोष्टी अशक्य वाटतात, आम्ही त्या प्रार्थना करत राहतो आणि मग एका क्षणात ती गोष्ट घडून जाते आणि आमच्यासाठी तो चमत्कार ठरतो. परमेश्वर चमत्कार करणार आहे. आपल्या विश्वासणाऱ्यांच्या, आपल्या प्रियजनांच्या, आपल्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार करायला परमेश्वराला खूप आवडतं. प्रियांनो, ह्या ठिकाणी आपण पाहतो की जसं आपण आता जेनेसिस म्हणजे उत्पत्तीमध्ये वाचलाय, आणि आपल्या याच्यामध्ये सुद्धा वाचला मी, गणनामध्ये जसं गणना याचा 18वा अध्याय 20वं वचन आपल्याला सांगतं, परमेश्वर अहरोनाला म्हणाला, त्यांच्या जमिनीपैकी तुला काहीही वतन मिळणार नाही. परमेश्वराने ज्या लोकांना जमिनी वाटून दिल्या, ज्यांना काही नगर दिले होते, त्यांच्याविषयी त्यापैकी तुला काहीही वतन मिळणार नाही, त्यांच्यामध्ये तुला काही वाटा मिळावायचा नाही. त्या जगीत लोकांसोबत त्या जमिनीमध्ये तुला वाटा मिळायचा नाही. इस्रायल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वर म्हणतो त्या जमिनी त्याच्यामध्ये नाही, मी तुझा वतन, मी तुझा वाटा आहे. हालेलुया. जर परमेश्वर आमचा वतन आणि वाटा आहे, तर आम्हाला कोणत्या गोष्टीची कमी आहे? पुढे पाहतो आम्ही, पुढचं वचन आणखी काही लिहिलेलं आहे, इथं लिहिलेलं आहे, गणना 18वा अध्याय त्याच्या 21. लेवीचे वंशज दर्शन मंडपाची जी सेवा करतात, तिच्याबद्दल इस्रायल लोकांकडून जे सगळे दशमांश येतात, तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहे. त्यांच्यासाठी ते दशमांश जो मिळतो त्यांना नेमून दिलेला आहे. येथून पुढे इस्रायल लोकांनी दर्शन मंडपाजवळ येऊ नये, आले तर त्यांना पाप लागून ते मरतील. तर लेव्यांनीच दर्शन मंडपाची सेवा करावी, त्यांना लोकांच्या अन्यायाचा दोष व्हावा लागेल. हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. लेव्यांना इस्रायल लोकांमध्ये काही वतन नसावे. लेव्यांना नव्हतं, कारण इस्रायल लोक जे दशमांश समर्पित अंश म्हणून परमेश्वराला अर्पण करतात, ते लेव्यांचे वतन भाग म्हणून मी त्यांना नेमून दिले आहे. म्हणूनच मी त्यांच्याविषयी सांगितले आहे की इस्रायल लोकांमध्ये त्यांना वतन मिळावायचे नाही. त्यांना वतन हे जमिनीवरचं पृथ्वीवर नाही, त्यांचं वतन मी आहे, त्यांचा वाटा मी आहे, हे परमेश्वर म्हणतो. इस्रायल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे. हालेलुया. परमेश्वर वाटा आणि वतन आहेत. आम्ही जर परमेश्वराला मागितलं, तर आम्हाला सगळं, जसं मत्ती कृषी वर्तमान 6वा अध्याय त्याचं 33 वचन सांगतं की सर्वप्रथम त्याचे धार्मिकता मिळविण्याचा प्रयत्न करा, त्याचे राज्य व धार्मिकता, ह्या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न, मग बाकी सगळ्या गोष्टी आता आम्हाला त्याचं राज्य, त्याची धार्मिकता मिळवायची आहे. आणि जर आम्ही असं मिळवतो, तर परमेश्वर आमचा वाटा, आमचं वतन होईल. हालेलुया. प्रियांनो, ह्या गोष्टी समजण्यासाठी अतिशय सोप्या आहेत. तुम्हाला कन्फ्यूज व्हायची गरज नाही. प्रियांनो, अतिशय सोप्या असल्यामुळे, आणि जसं स्तोत्रकर्ता दावीद सुद्धा 24व्या स्तोत्रामध्ये म्हणतो, 24 याचा पहिल्या वचनामध्ये म्हणतो, पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. जर पृथ्वी परमेश्वराची आहे आणि परमेश्वर वाटा आमचा आहे, तर आम्हाला पृथ्वीवरचा अधिकार आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वर, आम्ही परमेश्वराचे आहोत आणि ते परमेश्वराने आम्हाला दिलेले आहे. आमेन. आणि हे जर खरं असेल, तर पृथ्वीवरील सगळं काही आमचं आहे, कारण की देव आमचा पिता आहे आणि आम्ही त्याचे पुत्रकडे आहे, म्हणून आम्ही त्याचे वारसदार, आम्ही त्याचे हेअर आहोत. ती हेअरशिप आम्हाला मिळालेली आहे. तो आमचा वाटा, तो आमचं वतन आहे, आणि आम्हाला तो रिवॉर्ड सुद्धा देणार, प्रतिफळ देणारा देव आहे. आणि कारण का इथं लिहिलं आहे, जसं करिंथकरास पत्र याचा 1 करिंथ्याचा 3रा अध्याय 21 आणि 21 ते 23 आम्हाला काय सांगतं पाहूया. 1 करिंथ याचा 3रा अध्याय, करिंथकरास पहिले पत्र 3रा अध्याय याच्या 21 पासून, म्हणून माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू नये, कारण सर्व काही तुमचे आहे. इथं लिहिलं आहे सर्व काही तुमचे. पौल म्हणतो सर्व काही तुमचे आहे. पौल असो, अपुल्लोस असो, अथवा केफा असो, जग असो, जीवन असो अथवा मरण असो, वर्तमान काळच्या गोष्टी असोत अथवा भविष्य काळच्या गोष्टी असोत, सर्व काही तुमचे आहे.
आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे. प्रेज लॉर्ड. सर्व काही तुमचे आहे. म्हणून गीत गातो गाणारा, हम तो खुदा के बेटे है, सब कुछ हमारा है. परमेश्वराने आम्हाला दिलंय, आम्हाला फक्त ते मागायचं आहे आणि मिळायचं. परमेश्वराचं वचन आहे, पवित्र शास्त्र सांगतं, मागा म्हणजे मिळेल मिळेल आणि मिळालेचा असा विश्वास धरायचा आहे. आणि जे काही मागणी आपली परमेश्वर करायची ती आभार प्रदर्शनासोबत करायची, आभार मानणं आवश्यक. जे काही परमेश्वराला मागत आहे, विश्वास ठेवायचा की देव आम्हाला देईल आणि त्याला आभार आधीच मानायचे आहे की देवा मी तुला हे मागत आहे आणि दिलंच म्हणून धन्यवाद. परमेश्वर चमत्कार करणारा देव आहे. तो आमचा विश्वास पाहतो. आम्ही आमचा विश्वास परमेश्वरावर पूर्ण असायला पाहिजे. त्याच्यामध्ये अविश्वासाचा लवलेशही नको. पूर्ण विश्वास असायला पाहिजे. देवाचं असं सांगतं की तुमचा विश्वास राईच्या दाणा एवढा जरी असेल तर, म्हणजे राईच्या दाण्या एवढा असा, पण तो पक्का विश्वास असला पाहिजे. त्याच्यात कमजोरी नको, तो त्याच्यामध्ये अविश्वास अजिबात नको. विश्वास असेल तर आम्ही पाहतो अब्राहमाचा विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व ठरविण्यात आला. प्रियांनो, तुमचा आणि माझा विश्वास कुठे आहे? आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याला मागतो का? की आम्ही म्हणतो की माझ्यासाठी हे मिळणार नाही, मला हे मिळणार नाही, माझ्या जीवनात हे होणार नाही, मला ते मिळणार नाही. असं म्हणतो की परमेश्वर मला हे देईल, परमेश्वर माझ्यासाठी हे करेल असं म्हणतो. नेहमी पॉझिटिव्ह बोला. देव पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या जीवनात घडवून आणेल. जे तुम्हाला हवं ते देईल. योग्य ते आम्ही परमेश्वराला मागितलं, योग्य रीतीने मागितलं, योग्य उद्देशासाठी मागितलं. एक्सक्यूज मी. देव दिल्याशिवाय राहणार नाही. देव देणारा देव आहे. तो त्याने म्हटला आहे, मागा म्हणजे मिळेल. पवित्र शास्त्र सांगतं की कोणता पिता असा आहे की त्याच्या मुलाने जर मासा मागितला तर त्याला दगड देईल, अंड मागितलं तर दगड देईल किंवा विंचू देईल? नाही. जर आपला जगीक बाप आपल्या लेकरासाठी उत्तम ते देण्यासाठी विचार करतो, देण्याची इच्छा करतो, तर तो स्वर्गीय पिता आम्हाला उत्तम ते दिल्यापासून राहील काय? प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये पुढच्या भागाकडे वळूया की जर तुम्ही विचार करता असेल की मला परमेश्वराकडून ह्या गोष्टी मिळतील का? तुम्हाला जर शक्तीची, तुम्हाला वाटतं की ही गोष्टी माझ्यासाठी शक्य नाही, प्रियांनो, तो शक्ती देणारा सुद्धा परमेश्वर आहे. जसं स्तोत्र 27:1 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझा प्रकाश आहे, तो माझं तारण आहे. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू? प्रेज लॉर्ड. देवाचं वचन या ठिकाणी खूप छान सांगतं. मला हे खूप आवडतं वचन. आणि जसं ह्या ठिकाणी लिहिलं आहे की द लॉर्ड इज द स्ट्रेंथ ऑफ माय लाईफ, इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. परमेश्वर माझ्या जीवनाचं सामर्थ्य आहे, शक्ती आहे, माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय बाळगू? कुणाची भीती बाळगायची गरज नाही. जर परमेश्वर आमच्या सोबत आहे, परमेश्वर आमच्या सहाय्य आहे. पुढे करिंथ पत्र याचा पहिला अध्याय 30 वचन सुद्धा आम्हाला एक गोष्ट सांगतं. करिंथ 1:30 इथं लिहिलेलं आहे. करिंथ पहिले पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 30. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. ह्यासाठी की जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा, ह्या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे. आम्हाला जर अभिमान बाळगायचा आहे, गर्व बाळगायचा आहे, तर आपल्या शक्तीसाठी, आपल्या सामर्थ्यासाठी, आपल्या पैशावर नव्हे, तर त्या परमेश्वराच्या विषयी बाळगायला पाहिजे की जे काही देवाने मला दिलं आहे त्याच्या कृपेने, त्याच्या दयाने, त्याच्याकडून मला प्राप्त झालेलं आहे. आमेन. पिरांनो, ह्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे. देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं. समजण्यासाठी परमेश्वराचं वचन अतिशय सोपं आहे. आमचे बिशप नेहमी आम्हाला सांगायचे, बायबल इज सो इझी टू अंडरस्टँड, यू विल नीड हेल्प टू मिसअंडरस्टँड इट. परमेश्वराचं वचन अतिशय सोपं आहे. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो की परमेश्वराचे विधी नियम मला पाळण्यासाठी फार सोपे आहे, ते पाळण्यामध्ये मला आनंद आहे. प्रियांनो, परमेश्वराकडून ह्या गोष्टी आम्हाला मिळतात, देव आम्हाला तो देतो. आणि आम्हाला ह्या गोष्टी परमेश्वराने दिलेल्या आहे आमच्या जीवनासाठी, जे लागणं आणि जे आमच्या चांगल्या जीवनासाठी परमेश्वराने दिलेले आहे. या जीवनामध्ये परमेश्वराने आम्हाला उत्तम ते दिलेलं आहे. प्रियांनो, जर आम्ही आपल्या जीवनाकडे पाहिलं, आमचं आधीचं जीवन आणि आताचं जीवन, जेव्हा तू परमेश्वराच्या मार्गात चालता, त्याच्या आज्ञा पाळता, त्याचे विधी पाळता, आपला दशमांश परमेश्वराला देता, आपला वेळ परमेश्वराला देतो, आपलं उपकार स्तुतीचं दान परमेश्वराला देतो, देवाच्या आज्ञा पाळून इतरांसाठी आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वराला प्रसन्न करणारं जीवन आम्ही जगतो आणि जगण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, तर परमेश्वर आमच्याकडे आशीर्वाद धावत पाठवतो, आमच्याकडे आशीर्वाद धावत येतात. हालेलुया. हा आमचा अनुभव आहे प्रियांनो. आणि परमेश्वर देणारा परमेश्वर आहे, आम्हाला कधीच कमी तो पडू देते. परमेश्वर आम्हाला महिमामय जीवन देतो, तेजस्वी जीवन देतो, उत्तमतेचं जीवन देतो.
आणि आम्हाला भरपूर त्याचं मुबलक त्याचं जीवन देतो. प्रियांनो, जगामध्ये आम्ही पाहतो पुष्कळ लोकांना पुष्कळशा गोष्टींची गरज आहे. आणि जेव्हा आम्ही अशा दिसतात गोष्टी, तेव्हा आम्ही त्यांच्या गरजांसाठी प्रार्थना करतो. देव त्यांच्या गरजा तर पूर्ण करतोच करतो, आणि आम्हाला पण परमेश्वर न मागता देतो. न मागता देणारा तो देव आहे. आणि कधी कधी आम्ही मागतो, तर मागतो जे काही मागतो, तर मागणी आणि अपेक्षेपेक्षा अधिक देणारा तो देव आहे. हालेलुया. असा आमचा परमेश्वर आहे. प्रियांनो, स्तोत्र करता तो म्हणतो की परमेश्वराचे वतन माझ्या मनाजोगे आहे. मला जे पाहिजे होतं ते परमेश्वराने मला दिलं आहे. त्याने माझ्यासाठी मापून ठेवलेलं दिलेलं आहे. जीवन दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये खूप छान लिहिलेलं आहे. स्तोत्र 16 मध्ये लिहिलेलं आहे. तिथं तो म्हणतो, द लाईन्स आर फॉलन इन टू मी इन प्लेझंट प्लेसेस. आय हॅव ए गुडली हेरिटेज. माझ्याजवळ चांगला वारसा आहे. मराठीत लिहिलेलं आहे, माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. देवाने रमणीय स्थानी दिलेले आहे. बेस्ट प्लेस आहे. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. मला जो रिवार्ड, मला वतन, मला जो वारसा आणि वतन जे देवाने दिलेलं आहे, ते माझ्या मनाजोगे आहे. प्रत्येकाला पाहिजे वाटतं की माझ्याजवळ उत्तम असावं. प्रत्येकाला वाटतं माझ्याजवळ भरपूर असावं. प्रत्येकाला वाटतं मी निरोगी असावं. प्रत्येकाला वाटतं मी सुखी समृद्ध असावं. माझी लेकरं सुखी समृद्धी असावे. ज्याला असं वाटतं, आणि जर ते सगळं काही प्राप्त झालं, तर तसं जसा स्तोत्रकर्ता म्हणतो की माझे वतन माझ्या मनाजोगे आहे, तुम्ही सुद्धा म्हणाल की माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. आमेन. केव्हा? जेव्हा आम्ही ह्या इथे जसं स्तोत्रसहिता याचा 16व स्तोत्रामध्ये पहा काय म्हणतो. स्तोत्रकर्ता म्हणतो, दाविदाचं स्तोत्र आहे. स्तोत्र संहिता 16 याचं 6वं वचन, 6 ते 9 पर्यंत मी वाचेन. माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. परमेश्वर माझं वतन, माझा वारसा आहे. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करीतो. माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे. माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. प्रेज लॉर्ड. देवावर विश्वास ठेवून जेव्हा आम्ही राहतो, तर परमेश्वर त्या गोष्टी पूर्ण करतो, आम्हाला सुरक्षित ठेवतो. आमचा देह, आमचा जीव, आमचा प्राण तो वाचवितो. जीवनामध्ये संकटामध्ये आम्ही पडतो, संकटातून आम्हाला तो पार नेतो. आजार दुखण्यातून पार नेतो, सुरक्षित ठेवतो. यावेळेस आम्ही पाहतो या जगावर कोरोनाचं संकट आहे, पण या कोरोनाच्या संकटातही परमेश्वराने आम्हा सगळ्यांना सुरक्षित ठेवला आहे, निरोगी ठेवला आहे. त्या परमेश्वराच्या कृपेत दय ठेवलेला आहे. ही त्या देवाची कृपा आहे की नाही प्रियांनो? म्हणून आम्ही म्हणू शकतो की परमेश्वराने आमचं हृदय आनंदित केलं आहे. माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. परमेश्वराने आमचा देह, आमचं शरीर सुरक्षित ठेवलेलं आहे. म्हणून त्या परमेश्वराला आम्ही नेहमी धन्यवाद द्यायला पाहिजे. परमेश्वराने आम्हाला सगळं काही दिलेलं आहे. येशू ख्रिस्ताने म्हटलं आहे की ह्या पृथ्वीवर जे मी चमत्कार केले, चिन्ह केले, ते तुम्हीही कराल, माझ्यापेक्षा अधिक कराल. ते कोणासाठी? जे विश्वासणारे आहे त्यांच्यासाठी. विश्वासाने तुम्ही एखाद्या डोंगराला म्हणाल की तू उपटला जाऊन त्या समुद्रात पड, तुमच्यासाठी ते होईल. म्हणजे खरोखर डोंगर जायचं, डोंगरासारखी एखादी मोठी समस्या असेल, तुम्ही त्याला म्हणाल की ही समस्या निघून जाव, तर ती निघून जाऊन ती समुद्रात जाव, तर ती जाईल तुमच्यासाठी. ती मोठी समस्या परमेश्वर तुमच्या जीवनातून काढून टाकेल. पण त्यासाठी डोंगर ढळविता येईल असा विश्वास देवावर, त्याच्या वचनावर आणि त्याच्या सामर्थ्यावर ठेवणं आवश्यक आहे. त्याचा शब्द जो कार्य करतो, परमेश्वर म्हणतो यशया याच्या 55 अध्याय 11व्या वर्षामध्ये म्हणतो, परमेश्वर म्हणतो मी आपले वचन या पृथ्वीवर पाठवितो, आणि ज्या कार्याकरिता पाठविले ते कार्य केल्याशिवाय ते वचन माझ्याजवळ परत येत नाही. स्तोत्रसंहिता 107 आणि 20 सुद्धा देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर आपले वचन या पृथ्वीवर पाठवितो. 107:20 सुद्धा आम्हाला वचन सांगतं की तो आपले वचन पाठवून त्यास बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो. परमेश्वर आपलं वचन पाठवितो, आम्हाला नाशापासून वाचवितो. त्याचं वचन पाठवितो, कारण आम्ही त्याचे वतन आहोत, आम्ही त्याचा भाग आहोत, आम्ही त्याचे वारसदार आहोत. म्हणून तो आमची काळजी घेतो. परमेश्वराचं वचन आम्हाला पुढे 147 मध्ये सुद्धा या स्तोत्रसंहितामध्ये पहा काय सांगतं. स्तोत्रसंहिता 147 याचं सांगतो 147:15 वचन सांगतो, तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवितो, त्याचा शब्द फार वेगाने परमेश्वर आपली आज्ञा पाठवतो आणि आपला शब्द पाठवतो, जो फार वेगाने धावतो. आम्ही हजारो किलोमीटर दूर लोक असतील, शेकडो किलोमीटर दूर असतील, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, परमेश्वराला म्हणतो देवा तुझा शब्द, तुझं वचन त्यांच्यावर पाठव, त्यांना बरे कर, त्यांना समस्येतून सोडव, त्यांचा प्रवास सुखाचा कर. परमेश्वर आपलं वचन पाठवून त्यांना आठवतो.
पुढं 18वं वचन सांगतं, स्तोत्रेचा 147:18, तो आपला हुकूम पाठवून ते वितळवितो. परमेश्वर आपला हुकूम पाठवितो. ही सेंड्स हिज कमांड. तो आज्ञा देतो. तो आपला वारा वाहत येतो तेव्हा पाणी वाहू लागते. परमेश्वर चमत्कारिकरित्या त्याचं सामर्थ्य पाठवितो. तो सामर्थ्य प्रगट करणारा परमेश्वर आहे. म्हणून आम्ही दररोज परमेश्वराला या प्रकारचं कन्फेशन करायला पाहिजे की हे परमेश्वर, आम्ही तुझे भाग आहोत. आम्ही तू आमचा वतन भाग आहेस. तू आमचा रिवार्ड, तू आमचं प्रतिफळ आहेस. आम्ही तुझे आहोत. तुझे पुत्र आणि कन्या आहोत. तू आमचा वाटा आणि तू आमचं वतन आहेस. तू आमची ढाल आणि आमचं प्रतिफळ आहेस. दररोज कन्फेस करायला पाहिजे आणि परमेश्वराच्या हातात स्वतःचं जीवन द्यायला पाहिजे आणि परमेश्वराला म्हणायला पाहिजे की हे पित्या, तू आम्हाला येशू ख्रिस्त दिला, तुझा पुत्र, त्याबद्दल धन्यवाद. ज्याने क्रूस खांबावर आपलं रक्त व्हाविलं, स्वतःचं शरीर आमच्यासाठी दिलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि ज्याने आम्हाला आशीर्वादित केलं, आम्हाला आत्मिक आशीर्वाद दिले, स्वर्गीय आशीर्वाद सुद्धा दिले, त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो. आणि परमेश्वर, तू आम्हाला सगळ्या गोष्टी, आमच्या जीवनामध्ये ज्या उत्तम गोष्टी दिलेल्या आहेत त्याबद्दल धन्यवाद. पुढे सुद्धा उत्तम गोष्टी तू देणार आहेस म्हणून धन्यवाद. तू आम्हाला सुरक्षित सुखी ठेवणार आहेस म्हणून धन्यवाद. तू आम्हाला आशीर्वादित केलंस म्हणून धन्यवाद. आम्हाला इतरांसाठी आशीर्वादाचं कारण ठरव म्हणून तुला धन्यवाद. प्रियांनो, परमेश्वर करेल की तुम्हाला इतरांसाठी आशीर्वादाचं कारण ठरेल. इतर लोक तुम्हाला मदत करतील, आशीर्वादित करतील, आणि त्यांनी तुम्हाला आशीर्वादित केल्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी आशीर्वाद मागाल, देव त्यांना पण आशीर्वादित करेल. परमेश्वर त्यांच्या जीवनात आपला शब्द, आपली आज्ञा, आपला हुकूम पाठवून त्यांच्या जीवनात कार्य करेल. परमेश्वर आपलं वचन पाठवून त्यांच्या जीवनात कार्य करेल. प्रियांनो, देवाची कृपा आणि मनुष्याची कृपा अशा प्रकारे देव तुम्हाला मिळवून देईल. आम्ही पाहतो प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. का बरं उणे पडणार नाही? कारण की त्याने परमेश्वराला आपला मेंढपाळ, आपला सगळं काही परमेश्वराला आपलं समजलं. तो प्रोक्लेम करतो, प्रोनाऊन्स करतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. त्याचप्रमाणे आम्ही आणखी 2 वचनं पाहूया जे आपल्याला प्राप्त होतात. इफिस्करास पत्र त्याचा 1ला अध्याय, त्याचं 2रं आणि 3रं वचन आपण वाचूया. इफिस्करास पत्र, पौलाचे इफिस्करास पत्र, याचा 1ला अध्याय, 2रं आणि 3रं वचन. देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन, पहा, त्या परमेश्वराने आम्हाला काय दिलं आहे? स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. प्रेज लॉर्ड. त्याने कोणते आशीर्वाद दिले? पहा, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. हालेलुया. त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणखी एक वचन वाचन मी, जे आपल्याला प्राप्त होतं, 2 पेत्राचे 2 पत्र, त्याचा 1ला अध्याय, 3 आणि 4 वचन मी वाचेन. ज्याने आम्हास आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. परमेश्वराने दिल्या आहेत. एव्हरीथिंग बिलॉंग्स टू अस. गॉड हॅज गिवन एव्हरीथिंग टू अस. परमेश्वराने आम्हाला दिलं. इथं लिहिलं आहे, काय काय दिलं आहे त्याने? ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या, जीवनाला आवश्यक असलेल्या आणि सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. त्यांच्या योगे मौल्यवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातिक भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. आमेन. प्रेज लॉर्ड. ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे म्हणून परमेश्वराने त्या गोष्टी दिलेल्या आहे. मौल्यवान आणि अति महान अशी वचनं देवाने दिलेली आहे. आम्ही प्रियांनो परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहोत. त्याने पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार आम्हाला दिला आहे. ज्यावेळेस आम्ही मुखाने कबूल करतो की येशू हा प्रभू आहे, अंतःकरणात जेव्हा विश्वास ठेवतो की येशू हा देवाचा पुत्र आहे, आमचा उद्धार करता तारणार आहे, आम्ही जे कबूल करतो ते आम्ही परमेश्वराचे पुत्र आणि कन्या म्हणविल्या जातो. आमचा उद्धार होतो, तारण होतं, आणि परमेश्वर आमचा विश्वास पाहतो. जीवनामध्ये पुष्कळदा प्रियांनो अशा गोष्टी येतात की त्यावेळेस आम्ही अविश्वासा मनामध्ये येण्याचा प्रयत्न करतो, आम्ही आमचा विश्वास डळमळायला पाहतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवावर विश्वास ठेवून जर आम्ही समोर जातो, देवाच्या आज्ञा पाळून जर आम्ही समोर जातो, देवाचे विधी नियम पाळून जर आम्ही समोर जातो, योग्य रीतीने परमेश्वराला योग्य ती गोष्ट मागतो, वस्तू मागतो, परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही.
हा माझा विश्वास आहे. मी माझ्या जीवनामध्ये पुष्कळशे अनुभव घेतलेले आहे, पुष्कळशा साक्षी मी तुम्हाला सांगितल्या की कसं परमेश्वराने अद्भुत रीतीने कार्य केलं, कसं अद्भुत रीतीने वाचवलं, कसं अद्भुत रीतीने फेवर मिळवून दिला. आशा नसताना असं वाटत होतं की ही गोष्ट होऊ शकत नाही, पण असं होत असताना परमेश्वराने त्या गोष्टी आमच्या जीवनात केल्या. तो महान परमेश्वर आहे, तो जिवंत आहे, तो सगळ्यांना आशीर्वादित करणारा देव आहे. कारण की परमेश्वराने आम्हाला ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे की सगळं सगळं काही तुमचे आहे, सर्व काही तुमचे आहे. जसं पहिले करीन त्याच्यामध्ये पौल म्हणतो की सगळं काही तुमचं आहे, 3ऱ्या अध्यायामध्ये. प्रियांनो, माझा विश्वास आहे की देवाचं वचन हे नेहमी आम्हाला आशीर्वादितच करतं, आम्हाला उन्नती करतं, आम्हाला धाडस देतं, बळ देतं, निराशेमध्ये आशा देतं. ज्यावेळेस आम्ही डिस्करेज होऊन जातो, निराश होतो, तेव्हा देवाचं वचन जर आम्हाला वाचलं तो आम्हाला आशा निर्माण होते, पुढे जाण्यासाठी शक्ती देतं. प्रियांनो, या शेवटल्या दिवसांमध्ये आम्ही पाहतो, या दिवसांमध्ये कोरोनाच्या व्हायरसमुळे पुष्कळशे लोक आजारी पडले, काही लोक मरण पावले. आम्ही त्या लोकांसाठी प्रार्थना करीत होतो आणि देवाला सुरक्षा मागत होतो की देवा, तुझी सुरक्षा आम्हा सगळ्यांवर असू दे, आमच्या प्रियजनांवर असू दे, आमच्या नातेवाईकांवर असू दे, आमच्या चर्चच्या मेंबरवर असू दे. देवाने प्रार्थना ऐकली, आम्हा सगळ्यांना सुरक्षित ठेवलं, त्याबद्दल देवाचं गौरव हो. प्रियांनो, प्रार्थनेत राहा, देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज लॉर्ड. यावेळेस आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. आपण आपापल्या घरी ज्या ठिकाणी आपण उभे राहू शकतो आणि प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि परमेश्वराचा आशीर्वाद आपण घेऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋणे तसेच आमचे ऋणे तू आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडिव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि परमेश्वर पित्याचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आज आणि सदा सर्व काळ तुम्हा प्रत्येकासोबत असो, आणि सगळ्या विश्वासणाऱ्यांनी म्हणावं, आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रियांनो, प्रार्थनेत राहा, देवावर विश्वास ठेवा, त्याच्या वचनांवर विश्वास ठेवा. देव उत्तम ते करणारा, उत्तम ते देणारा परमेश्वर आहे. आमच्या मागण्या तो मान्य करणारा परमेश्वर आहे. मागणीपेक्षा अधिक देणारा तो देव आहे. तो चिन्ह चमत्कार करणारा परमेश्वर आहे. तो आमच्यावर प्रेम करतो, आमची काळजी घेतो. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज लॉर्ड.